नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोलनाका येथे 14 फेब्रुवारी रोजी कारवाई करत 50 ग्रॅम ड्रग्जसह आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपींची नोंद झाली असून त्यापैकी 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर 21 आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात मुंबई कनेक्शनही उघड झाले आहे. मुंबईतील एका महिलेकडून हे ड्रग्ज खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात काही आरोपी हे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग उघडकीस झाला आहे. मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडून या आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे असल्याने सर्व पुजाऱ्यांची बदनामी होऊ नये अशी मागणी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी केली आहे. ते म्हणाले की ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दैनंदिन पूजेशी संबंध नाही. मंदिर संस्थानाने आरोपी पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिरात प्रवेशबंदीची कारवाई करण्यात येणार आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात आपण सुरुवातीपासून जेव्हा तपास त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्याला मुंबईवरून हे ड्रग्ज त्या ठिकाणी पुरवण्यात येत होतं असं निष्पन्न झालं. त्याच्यानंतर आपण मुंबईतून एका महिलेला तिच्या पतीला अटक केली आणि त्याच्यानंतर तिचे जे साथीदार होते त्यांना देखील या कारवाईचं आपण त्या ठिकाणी बडगा उगारलेला आहे. त्याच्यानंतर पुण्यातून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे, सोलापूरमधून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि इतर आरोपी हे तुळजापूर परिसरातील आहेत. त्यांना देखील आपण त्या ठिकाणी पुराव्याच्या आधारे, सबळ पुराव्याच्या आधारे निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करत आहोत. या निमित्तानं जे इतर साक्षीदार आहेत त्यांच्याकडे देखील सखोल तपास करण्यात येत आहे आणि त्याच्या आधारे या ठिकाणी या पुराव्याच्या आधारे गुन्ह्याचं निश्चितपणे दोषारोपपत्र सबळ पुराव्याच्या आधारे जाईल याची मला खात्री आहे. आता मी ते जिल्हाधिकारी म्हणून जॉईन झाल्यानंतर 1 महिने झालेली आहे आणि सध्या आता जे प्रकरण आहे पोलीस विभागामार्फत त्याची चौकशी सुरू आहे. आता SP साहेबांनी पण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. अजून माझ्याकडे असं काही माहिती पण आले नाहीये आणि असं काय असतील तो आपण त्याच्या माहिती घेऊन आपण योग्य ते त्याच्यावर निर्णय घेऊया. ड्रग्ज संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत. मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्ज गेले 3 वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये. त्याचे कुठेही 3 वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही. शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलंय. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत. मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत आणि प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत. शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्ज संदर्भात आवाज उठवत आलाय. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.